नमस्कार, मी स्मिता बोंद्रे. शब्द संस्कृती या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज तुमच्या पुढे आणखीन एका कथेचं अभिवाचन मी करणार आहे. कथा ह्या शतशब्द कथा असतात. कधी 100 शब्दात लिहिलेल्या, कधी त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या 250-300 शब्दातल्या, तर कधी 1000 शब्दांपर्यंतच्या कथा, त्याच्यानंतर दीर्घ कथा, असे कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आज आपण 1000 शब्दांपर्यंतच्या एका कथेचं अभिवाचन करणार आहोत. कथेचं शीर्षक आहे घाव. घराच्या पडवीत जुन्या लाकडी झोपाळा हलके झुलत होता. गंगाधरराव त्या रिकाम्या झोपाळ्याकडे एकटक पाहत बसले होते. याच झोपाळ्यावर त्यांचा मुलगा अमोल एकेकाळी खेळायचा, अभ्यास करायचा आणि जेवायलाही त्याला तिथेच हवं असायचं. गंगाधररावांनी त्याचे सर्व हट्ट पुरवले, पण आता तो मोठा झाल्यानंतर त्यांच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. गंगाधरराव आणि सुमित्राबाईंनी काडी जमून मोठ्या कष्टाने संसार उभा केला. शेतात दिवस रात्र राबणारे अमोलचे बाबा आणि निगुतीने घर सांभाळणारी आई. दोघांनीही स्वतःच्या पोटाला चिमटे देऊन मुलाला शहरात शिकायला पाठवले, मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी. म्हातारपणी मात्र मुलाने आपल्या सोबत राहावं एवढीच एक भाबडी इच्छा त्या वृद्ध दाम्पत्यांची होती. अमोलचं शिक्षण पूर्ण झालं. शहरातच एका मोठ्या पदावर सरकारी अधिकारी म्हणून तो नोकरीला लागला. शहरात त्याचे राहणीमान सुद्धा बदललं. त्याचं गावही सुटलं. शहराच्या गजबजाटात तो स्थिरावला. वृद्ध आई वडिलांची गावामध्ये आबाळ होऊ नाही म्हणून अमोल त्यांना आपल्या शहरातल्या घरी राहायला घेऊन आला. शहरात स्थिरस्थावर झाल्यावर अमोलचे लग्न कावेरीशी झाले. कावेरी शहरातच लहानाची मोठी झालेली, आधुनिक विचारांची होती. लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात सुनबाईंनी म्हणजे कावेरीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. मुळात तिला एकत्र कुटुंबात राहायचंच नव्हतं आणि तशी सवय सुद्धा नव्हती. सासू सासरे कायम घरात राहणार म्हटल्यावर तिची प्रायव्हसी संपली होती. त्यामुळे तिची सारखी चिडचिड व्हायची आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून ती वादही घालू लागली. संधी मिळतात सासू सासऱ्यांना घालून पाडून बोलणे, सतत जिव्हारी लागतील असे टोमणे मारणे हा तिचा नित्यक्रम झाला होता. आई, तुम्हाला आधुनिक काळातलं काही कळतं का हो? आमच्या पद्धती वेगळ्या आहेत, मध्ये मध्ये करू नका बरं आमच्या. बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, आमच्या दोघांच्या भांडणात पडत जाऊ नका. वेळोवेळी आलेल्या अशा बोचऱ्या शब्दांच्या जखमा गंगाधरराव आणि सुमित्राबाईंच्या मनावर हळूहळू खोल होत गेल्या. एके दिवशी सुमित्राबाईंच्या हातून कब्बशी विसळताना खळकन फुटली. झालं, कावेरीचा पारा चढला. किती महागडी कब्बशी होती ती. कामाच्या नावाने शून्य, नुसता त्रास आणि ताळफोड, तोडफोड. कावेरी ओरडली. तो आरडाओरडा ऐकून अमोल धावत आला, पण नेहमीप्रमाणे त्याने बघ्याचीच भूमिका घेतली. तो शांत उभा होता, पण आतून कमालीचा अस्वस्थ होता. आई वडिलांचा होणारा अपमान त्याला सहन होत नव्हता आणि बायकोच्या विरोधात बोलण्याची हिंमतही त्याची नव्हती. त्याची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. त्याच्या या मौनाचा फायदा घेऊन कावेरीचा धीटपणा, अपमान करण्याची भाषा दिवसेंदिवस बदलत गेली. मुलाला शिकवलं म्हणजे आमच्यावर उपकार केलेत का? कुठेही जात नाहीत माणसं, बांडगुळासारखी आमच्यावरच ओझं बनून राहिलीत. कधी मोकळं करणार आम्हाला?
या जाचातून. शब्दांच्या या विषारी बाणांनी आई वडिलांची अवस्था फारच वाईट झाली. घरात वाद नको म्हणून गंगाधरराव निमूटपणे अपमान गिळून गप्प राहायचे, तर सुमित्राबाई रात्रीच्या अंधारात उशीत तोंड खुपसून अश्रूंनी उशी भिजवायच्या. या सर्व नरक यातनांमध्ये त्यांचा लहान नातू रोहन हाच काय तो त्यांच्या जगण्याचा आधार. एके दिवशी खेळता खेळता रोहन आजी आजोबांच्या खोलीत गेला. त्याला बघून दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं. गंगाधररावांनी आपल्या खिशातली लिमलेटची गोळी काढून त्याच्या हातावर ठेवली. रोहन खुश झाला, म्हणाला, आजोबा, तुम्हाला कसं हो माहित की मला लिमलेटची गोळी आवडतं ते? अरे बाळा, आपल्या माणसांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवाव्या लागत नाहीत, त्या आपोआपच कळतात. आजोबांनी मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तेवढ्यात रोहन नकळत बोलून गेला, आजी, मम्मी म्हणत होती तुम्ही दोघं खूप वाईट आहात. तुमच्या खोलीत मला यायला परवानगी पण नाही दिली. रोहनचे ते निरागस बोलणं लहान मुलाचं नव्हतं, तर तो त्यांच्या वृद्ध आयुष्यावर झालेला सर्वात मोठा घाव होता. हळूहळू त्यांच्या घरातली कोपऱ्यातली छोटीशी खोली त्यांना राहायला दिली गेली. त्यांना एकाकी पाडण्यात आलं. त्यांना नाश्ता, जेवण वेळेवर दिलं जात नव्हतं. औषधं संपली तर उद्या आणतो असं सांगितलं जायचं, पण हा उद्या कधी उगवलाच नाही. एक दिवस कावेरीनी फरमान काढलं, ऐकलत का, आज भाजी कमी आहे, ती तुम्ही खाऊ नका, मी ह्यांच्यासाठी ठेवली आहे. त्या रात्री सुमित्राबाई उपाशीच झोपल्या. गंगाधररावांना भूक अनावर व्हायची. त्यांनी पाणी पिऊन रात्रीचा प्रहर कसा बसा ढकलला. दोघांच्याही पोटात भुकेने कावळे ओरडत होते, पण स्वाभिमानापुढे त्यांनी तोंड उघडले नाही. दुसऱ्या दिवशी गंगाधररावांनी हळूच अमोलला विचारले, अमोल, माझं पेन्शन जमा झालं का रे बँकेत? बघतोस का जरा? अमोल चिडून म्हणाला, तुम्हाला कशाला हवेत पैसे? सगळा खर्च मी करतोय ना. खर तर 4 दिवसापूर्वीच बाबांचे पेन्शन अमोलने स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले होते. कावेरीच्या सांगण्यावरून अमोलच्या या उत्तराने गंगाधररावांचा उरला सुरला स्वाभिमान सुद्धा गळून पडला. इकडे कावेरीच्या कुरापती थांबत नव्हत्या. तिने तर अमोलला थेट धमकीच दिली, ह्या म्हाताऱ्यांना ह्या घराबाहेर काढ, नाही तर मी हे घर सोडून कायमचे निघून जाईन. अमोल शेवटी हतबल होऊन स्वतःची सतसत विवेक बुद्धी गहाण ठेवून आई बाबांना म्हणाला, आई बाबा, आम्हाला तुम्ही या घरात नको आहात, जा तुम्ही इथून कुठेही. पोटच्या गोळ्याचे ते शब्द ऐकताच त्यांच्या हृदयातून एक जीवघेणी कळ आली. तो क्षण जणू जगणं संपल्याचा होता. कावेरीने आई बाबांच्या जवळचा मोबाईलही काढून घेतला, जेणेकरून ते इतर नातेवाईकांना आपली व्यथा सांगू शकणार नाही. तिने इतर नातेवाईकांना खोटं नाटं सांगून सासू सासऱ्यांचा संपर्कच तोडून टाकला. ते घर आता घर राहिलं नव्हतं, तर कैदखाना झाला होता. वयोमानानुसार शरीर साथ देत नव्हतं. मधुमेह, रक्तदाब आणि सांधेदुखीनं शरीर थकलं होतं आणि मानसिक शांती तर कधीच हरवली होती. अशा परिस्थितीत जर त्यांना कुणाचा आधार असेल तर तो होता मायाचा. माया, त्यांच्या घरात काम करणारी बाई, नावाप्रमाणेच प्रेमळ आणि जीवाला जीव देणारी. ती कावेरीची नजर चुकवून गुपचूप खोलीमध्ये जायची आणि म्हणायची,
आई, हे घ्या, थोडं खाऊन घ्या. तुमची औषधं खूप स्ट्रॉंग असतात ना. बाबा, तुमच्या आवडीचं आलं घातलेला चहा केलाय. बाईसाहेब हॉलमध्ये यायच्या आत पटापट पिऊन घ्या बरं. तिच्या शब्दात जगभराची माया साठवलेली असायची. तीच त्यांच्या शरीर मनाचा एकमेव आधार होती. एक दिवस दुपारी गंगाधरराव बाथरूम मध्ये घसरून पडले. किती वेळ तिथे पडून होते माहित नाही. शेवटी मायाच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि म्हणाले, थोडा जरी उशीर झाला असताना तर जीवाला धोका होता. दवाखान्याच्या खाटेवर पडलेल्या गंगाधररावांच्या डोळ्यातून दुःख अश्रूच्या रूपाने बाहेर वाहू लागले. त्यांना वाटलं, आपण हे सगळं का सहन करतोय. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. घरी आल्यावर गंगाधररावांनी ठरवलं की आपण आता गप्प बसायचं नाही. त्यांनी अमोलला समोर बसवलं. अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, अमोल, आम्ही तुझे आई वडील आहोत रे, ओझं नव्हे. तुझं आयुष्य चांगलं घडावं म्हणून आम्ही आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. त्या बदल्यात आम्हाला तुझा पैसा नको, गाडी नको, बंगला नको, काहीही नकोय. हवंय ते फक्त तुमचं प्रेम आणि 2 शब्द आपुलकीचा संवाद. आजोबा भेटायला शेजारी पाजारी जमले होते. त्यात शेजारी राहणारे पोलीस अधिकारीही होते. त्या सर्वांनी गंगाधररावांचं ते बोलणं आणि अमोलचा उद्धटपणा ऐकला होता आणि पाहिलाही होता. ते पोलीस अधिकारी कडक शब्दात अमोलला म्हणाले, अमोलराव, वयोवृद्ध आई वडिलांची असा मानसिक आणि शारीरिक छळ करणं हा कायद्याने मोठा गुन्हा आहे. आम्ही सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहोत बरं का. तक्रार झाली तर थेट जेल होईल, लक्षात ठेवा. शेजारी निघून गेल्यावर अमोल चांगलाच घाबरला. कायदेशीर कारवाईची भीती आणि शेजाऱ्यांच्या समोर गेलेली अब्रू यामुळे तो अधिकच अस्वस्थ झाला. त्या रात्री अमोलला अजिबात झोप आली नाही. अंधाऱ्या खोलीत त्याला त्याचं बालपण आठवलं. आईची निस्वार्थ माया आणि संकट समयी वेळोवेळी बाबांनी दिलेला खंबीर आधार. आज मी जो काही मोठा अधिकारी झालो आहे तो त्यांच्याच मुळे ना. विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं. आपण किती कृतज्ञ वागलो याचा पश्चात्ताप त्याला आतून बाहेरून पोखरू लागला. त्याने कावेरीला खंबीरपणे बजावलं, कावेरी, उद्यापासून आई बाबांशी तुझे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. ते याच घरात मोकळेपणाने राहतील. त्यावर कावेरी संतापून म्हणाली, जर ते या घरात राहणार असतील तर मी क्षणभरही इथे राहणार नाही आणि तुझा संसारही करणार नाही. दोघांमध्ये प्रचंड वाद झाला, पण अमोल मात्र यावेळी त्याच्या मतावर ठाम राहिला. दुसऱ्या दिवशी अमोल उठला. आई बाबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या पायाशी बसला. डोळ्यात अश्रू दाटून आलेले आणि चेहराही पश्चात्तापाने भरलेला. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. शेवटी ती आईच ना. मुलाचा पश्चात्ताप एका नजरेत तिने हेरला. अमोल रडत रडत म्हणाला, आई बाबा, मला माफ करा. मी तर कधी माफ करण्यासारखा वागलोच नाही. तरीही प्लीज मला माफ करा. त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी गंगाधररावांचे पाय धुतले गेले. ज्याने मनावरचे घाव एका क्षणात ओले करून पुसून टाकले. सुमित्राबाईंनी तात्काळ त्यांचा हात हातात घेतला. त्याला मिठीत घेतलं
त्या मिठीत अमोलचे सर्व गुन्हे आणि पूर्वग्रह विरघळून गेले. त्यानंतर घरात हळूहळू वातावरण बदलू लागलं बरं का. आई बाबांना वेळेवर नाश्ता मिळू लागला, वेळेवर जेवण मिळू लागलं. नातू रोहन पुन्हा आजोबांच्या कुशीत शिरून गोष्टी सांगण्याचा हट्टही धरू लागला. औषध संपायच्या आधीच औषध डब्यात पडू लागली. सर्व कुटुंब एकत्र जेवायला बसू लागले. घराचे रूपांतर जणू हसत्या खेळत्या घरात पुन्हा एकदा झाले. पण मनावर झालेले ते जुने घाव पूर्ण भरले होते का? शब्दांचे, अपमानाचे घाव कधीच पूर्ण भरत नसतात. ते माणसाला आतून कायमचे बदलून टाकतात. गंगाधरराव, सुमित्राबाई हसत होते, पण त्या हसण्यामागे जुन्या वेदनेची भीती कायम दडलेली होती. कावेरीचा सहभाग मात्र कुठेच नव्हता. लांबूनच हा सारा बदल रागाने निहाळत होती. तिच्या अहंकाराचा झालेला पराभव तिला अजिबात सहन झाला नाही. काही महिन्यांच्या नंतर एक दिवस अमोल पहाटेच उठला. बाबांना आवडतो तसा आल्याचा सुंदर चहा त्याने स्वतःच्या हाताने बनवला. चहाचा कप घेऊन तो हॉलमध्ये आला तर समोर कावेरी ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन उभी होती. तिचा चेहरा रागाने, संतापाने लाल झाला होता. तिने अमोलच्या हातात घटस्फोटाचे कागद कोंबले आणि एकही शब्द न बोलता घराबाहेर निघून गेली. तिचा अहंकारी स्वभाव तडजोड करायला अजिबात तयार नव्हता. अमोल सुन्न होऊन त्या कागदांकडे पाहत राहिला. आई वडिलांच्या अपमानाची एक जखम सुकते न सुकते तोच संसाराची दुसरी जखम हिरवी झाली होती. अमोलच्या मनावर मूकपणे आता एक नवाच, कधीही भरून न येणारा घाव पडला होता. धन्यवाद. तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली ते अवश्य कळवा. धन्यवाद.